ज्ञानेश्वरी पठण अध्याय 4 ओव्या 61 ते 80 श्लोक 11 ते 13। सदम्याच्या थिले माझिया सेवा जियाले की आत्मबोधे तोषले वितरागजे जे तपोतेजाची आराशी की एकायता ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मदभावा सहज आले मितीची ते ओवनी ठेले जे मदतया उरले पदर नाही सांगय पितळेची घंटी काळिक जय फिटली होय निशेक तै सुवर्ण काही आणिक जोडू जाईजे तैसे यमनेमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले एक संशय कायसा यथा मां प्रपद्यन्ते स्थास्थैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठायी बदती तया कमीही तैसीची भजे देखही मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई परिज्ञाने विननाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनिकत्व म्हणून अभेदी भेदू देखती यया अनामे नामे ठेविती देवी देव म्हणती अचर्चाते जे सर्वत्र सदा सम तेत विभाक अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचती कांक्षन्त कर्मणां सिद्धि यजन्त इहि देवता क्षिप्रं हि मानुष्ये लोके सिद्धिर्भवति कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचित उपचारे मानिली देव देवांतरे उपासिती तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परिकर्म फळ निश्चित ओळख तू वांचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एत कर्मची फळसूचक मनुष्य लोकी
जैसे क्षेत्रीजे पेरिजे ते वांछुनी आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे नातरी कडेयात तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे तैसा समस्ताया भजना मी साक्षीभूतो पयार्जुना एत प्रतिफळे भावना आपुलाली चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् आता याची परिजाण चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे जे प्रकृतीचे नियाधारे गुणाचे निवे विचारे कर्मे तदनुसारे विवंचिली एथ एकची धनुष्यपाणी परिदाहले गा चौवर्णी ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नोहे सर्वथा याची लागी। रामकृष्ण हरी।